परमर्षी स्वस्ती मंगलपाठ. नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वागुणी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमो कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे जंघावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून रुद्धिचारण धार के मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीरहर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर. चौसष्ट रुद्धिधारी मुनींमध्ये बुद्धिरुद्धीचं वर्णन पूर्ण झालं आहे आपलं. तर क्रियारुद्धीचं वर्णन चालू आहे, म्हणजेच चारण रुद्धी. त्याचे एकूण 9 भेद आहेत. चारण रुद्धीचे 8 भेद आणि एक आकाशगामिनी हा 9वा भेद, असे एकूण 9 भेद आहेत असं सांगितलंय. एक मिनिट. तर त्यात आपण काय बघत होतो? एक क्वेश्चन घेतलं होतं, म्हणजे काय म्हणलं आता, रुद्धींची प्राप्ती कधी होते म्हणलं? विशुद्धी असताना. जिथं जिथं विशुद्धी आहे तिथं तिथं रुद्धी आहेत, जिथं जिथं रुद्धी आहे तिथं तिथं विशुद्धी आहे. अन्यथा रुद्धींची प्राप्ती होत नाही. म्हणजे त्या रुद्धींच्या टाईपची, त्या क्वालिटीची विशुद्धी समजून घ्या. नाहीतर षष्टम सप्तम गुणस्थानवरती मुनी तर विशुद्ध परिणामी आहेतच, पण सगळ्यांनाच रुद्धी आहेत असं नाही. कशाला कर्मबंध? ते उघडं ठेवलंय तुम्ही, तिथून आत येते. नको, ते बंद करा. मग ते उगीच आपल्याला हिंसेचा दोष नको म्हणून मी सगळं बंद करून बसले. काय म्हणत होते मी? काय बोलायचंय का अनघाबेन? नाही काय नाही ना? हां, सांगा बघू, रुद्धी किती असतात? 8 मूळ भेद आहेत. 64. हां, त्या 8चे 64 झाले. तुम्ही अभ्यास करायला आता तर त्याच्यामध्ये जी क्रियारुद्धी आहे, क्रियालाच दुसरं नाव केलं त्यांनी चारण रुद्धी. मग त्याच्यामध्ये प्रश्न विचारलाय की रुद्धींची प्राप्ती कधी होते? तर विशुद्धी असतानाच रुद्धींची प्राप्ती होते.
आणि ते पण विशिष्ट वृद्धी म्हणा, विशिष्ट पुण्य म्हणा त्यांच्याबरोबर आहे, तर तिथं वृद्धींची प्राप्ती दिसून येते. मग आहेच की. मग विशुद्धी म्हणजे पण तेच आहे की, आपल्याला आता जेव्हा मी अनुभूती घेतोय त्यावेळेस प्रशस्त प्रकृती येणार का अप्रशस्त येणार? आश्रव बंद चालू आहे का नाही आहे त्यावेळेस? मग ज्या काही चालू आहेत त्या शुभ प्रकृतीत चालू आहेत आश्रव बंद मध्ये. मग म्हणून सांगितलं की ज्याच्याजवळ विशिष्ट पुण्य आहे तर त्यालाच सांगितलं वृद्धींची प्राप्ती होते आणि विशुद्धी आहे. आणि ते पण म्हणलं ना काय, जेव्हा ते मुनिराज निर्विकल्प दशेमध्ये आहेत, आत्मानुभूती घेत आहेत, त्यावेळेसच तिथं ती वृद्धींची उत्पत्ती होतीये त्या मुनींना. आणि काल सांगितलं सगळं काय, प्रयोग करतात त्यावेळेस ते शुभभावात असणार किंवा विकल्पाच्या दशेत असणार किंवा राग दशेत असणार, म्हणजे सरागी असणार. आणि जेव्हा प्राप्ती होते त्यावेळेस ते निर्विकल्प असतात. असं त्याच्यामध्ये थोडंसं भेद केला होता. तर मला हे विचारायचं होतं की हो ना, आहे ना, कशाची संवर निर्जरा घ्यायचं? पाप प्रकृतींची संवर निर्जरा घ्या किंवा जे काही तुम्हाला मोक्षामध्ये बाधक आहेत अशा त्या कर्म प्रकृतींची संवरपूर्वक निर्जरा होणार. आणि प्रशस्त प्रकृती आता म्हटलं ना, यशस्कीर्ती, सातावेदनीय, अरिहंतांना सुद्धा चालू आहे आश्रव बंद. कसला? इर्यापत आश्रव म्हणलं तिथं. पण 7व्या-8व्या गुणस्थानापासून वर सगळे शुद्धोपयोगीच आहेत ना, बुद्धिपूर्वक आणि निर्विकल्प दशाच आहे. अप्रशस्त नाहीच आहे ना, तेच सांगते ना. प्रशस्तच कर्म प्रकृतींचा आश्रव बंद चालू आहे ज्यावेळेस तुम्ही ध्यानाच्या निर्विकल्प दशेमध्ये आहात. आश्रव बंद तर संसारी जीवाला कुठल्याही क्षणी बंद पडलेला नाही. जेव्हा तिथं 13वं गुणस्थान क्रॉस करणार ना, तिथं सांगितलं अयोगी झाल्यावर तिथं आश्रव थांबला. सातावेदनीय तोपर्यंत एकच असेल प्रकृती तरी आश्रव त्याचा चालू आहे. म्हणून म्हटलं की काय सांगत होते मी, तर ज्यावेळेस ते मुनी निर्विकल्प दशेमध्ये आहेत त्यावेळेस तो त्यांचा धर्म म्हणला जातो. म्हणजे काय, एक स्वभाव आपला जाणणे हा स्वभाव आहे, त्या स्वभावानुसार परिणमन त्याला म्हटलं धर्म. आणि ती खरी स्वतंत्रता आहे. आम्हा नेहमी सांगतात ना, मी जाणणारा आहे, हे ज्यांनी जाणलं तो त्या पर्यायात त्यापासून त्या क्षणापासून स्वतंत्र झाला. नाहीतर अनादीपासून आपण परतंत्रच आहोत. कळते का आपल्याला परतंत्र म्हणजे काय? इंग्रजांचं शासन म्हणजे परतंत्रता नव्हती. परतंत्रता कुठे आहे? विचारामध्ये, ज्ञानामध्ये आपल्या परतंत्रता आहे. कशी हो? मी बायको नवऱ्याची, ही जी भावना आहे ना, ही परतंत्रता आहे. किंवा माझ्या अधीन माझी मुलं आहेत, हे सुद्धा तुम्ही स्वतः परतंत्र झालाय. म्हणजे काय म्हणायचंय, मुलं माझ्या अधीन आहेत असं तुम्ही जे म्हणताय ना, तर ॲक्च्युली तुम्ही जसं म्हटलं ना, जाऊ देत, गाय आहे आणि त्याचं पिल्लू आहे, कोण कोणाच्या अधीन आहे सांगा? तर आपल्याला वाटते की पिल्लू गाईच्या अधीन असतं. तर त्यांनी सांगितलं ते जर गवळी असेल आणि त्याला जर दोघांना घेऊन जायचं असेल ना, फक्त पिल्लाला नेतं ते दोरी बांधून, त्याच्या मागं गाय आपोआप जाते. का बरं? कारण कोण कोणाच्या अधीन. आता त्या गाईकडे बघू नका, आपल्याकडे बघा. तर म्हणून सांगितलं की आपण मोहाने परतंत्र होतोय. मग आपण अनादीपासून केलंय काय हे बघा ना, कशाच्या तंत्रामध्ये राहिलोय, कोणाच्या अधीन राहिलोय, का राहिलो, जर असं परीक्षण करा ना स्वतःचं. ठीक आहे, हे असं सामान्य सगळं वाचून ऐकून माहिती आहे, एक रिअलायझेशन झालं नाही आपल्याला तसं की खरंच आपण परतंत्र का आजपर्यंत. आणि इथं आता आहेत ना मुनी, त्यागी दिसत आहेत आपल्या डोळ्याला, का स्वतंत्रतेने जगू शकतात? आपल्यासारखं शरीर आहे, आपल्यासारखं संसार आहे, अजून आहे मोह त्यांच्याकडं. पण निर्मोह म्हणजे काय, पूर्ण मोह नष्ट झाला नाही आहे. फिर तसा प्रकारे हमारा नहीं हो सकता क्या?
आपण पण आता संसारात असलं तरी आपण जसं का पुरुषार्थ करू शकत नाही. संसारामध्ये राहून सुद्धा सुदर्शन श्रेष्ठी कसे होते, अनटच्ड. आगोगी हे पळवाट झाली तुमची. पळवाट आहे ती. जसं की भरत चक्रवर्ती सांगतो आपण कोणाच्या अधीन होते, कोणाच्या परतंत्र होते. घरात राहून इतक्या मोठ्या वैभवात राहून सुद्धा स्वतंत्र होते. मग अशी स्वतंत्रता आपल्यात आत्ता आहे, त्याला अनुभवा. तर कुठं जायचं आहे, कुठं जाऊन ते झेंडा रोवायचे आणि फडकवायचे तर आपण स्वतंत्र झालो असं होतं का? म्हणजे स्वतंत्रता आपल्यामध्ये आहे. अनेक वेळा तिथं सांगितलं नाही पण इतिहासातल्या गोष्टींमध्ये की ते इंग्रज येऊन तुम्हाला ठीक आहे शासन केले तुमच्यावर, तुम्ही त्यांच्या अधीन राहिला का? तर तुमच्या बापाचा उदय होता. जो कोणी पापाच्या उदयाच्या अधीन झाला तो परतंत्र जगला. नाहीतर त्याच काळामध्ये सुद्धा अनेक मुनी होते. माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा इंग्रजांचा शासन काळ होता ना, शांतीसागर महाराज कधी होते हो? माहिती आहे का त्यांचा काळ किती होता? होतं का नाही? मग स्वाधीन होते का परतंत्र होते, पराधीन होते? जगू शकले का नाही? म्हणायचे पापाचा उदय ज्यांनी भोगला ते सगळे परतंत्र जगले. नाहीतर बाहेर कोणाचंही शासन असू देत, जो स्वाधीन जगतोय तो स्वतंत्रच आहे. म्हणून कोणाच्या तुम्ही अधीन नाही त्याचा निर्णय करा पहिल्यांदा. आणि कोणाची आपल्याला अधीनता नको अनंत काळापर्यंत. मग तिथं त्यांनी तेच सांगितलं होतं की जरी इंग्रजांनी तुम्हाला कधी सोडवलं 1947, तुम्ही होता का तेव्हा? नव्हता ना. मग तुम्हाला कुठं सोडवलं? जे नाव सोडवलं त्यांचं. तर ज्यांना कोणाला 47मध्ये सोडलं तर त्यांनी अनेक भारतीय काय म्हणले शहाणे होते, अति शहाणे होते की ज्यांनी म्हणले की तुम्ही सोडून जाऊ नका आम्हाला तुमच्याच अधीन राहायचंय, कारण आम्हाला आमची बुद्धी नाही आहे असं ते म्हणून त्यांच्या अधीन राहण्यात आनंद यांना. म्हणजे अशा विचाराचे सुद्धा अनेक लोक होते. पैसा तर देतच होते की पैसा सगळा त्यांच्याकडेच होता, पण गुलामी करावी लागायची हे कुठं कळत होतं. आणि मग त्याच्यात आनंद. आपल्याला इथं पैसा मिळत आहे, सगळं डोकं त्यांना वापरावं लागतंय, असे नका पैसा घालायचं, इन्व्हेस्टमेंट ते करतायत. असल्या तुच्छ विचारांनी दुसऱ्याच्या अधीन जो जगतो तो कधी स्वतंत्र होणार? आता सोडा ते इंग्रज आणि त्या काळचे ते लोक सोडा, आत्ता आपण काय करतोय? तेच सांगायचंय. जॉब करणाऱ्याला आनंद वाटतो. अनेक जण हेच म्हणाले की जे कोणी IT इंजिनियर्स असतात ना त्यांचं लाईफ एकदम बेस्ट म्हणले. आता आत्ताच एक उदाहरण झालं होतं सोलापुरात मी असताना की एक इंजिनियर झाला होता मुलगा, काय म्हणायचं ते सिव्हिल इंजिनियर असेल असं काहीतरी, जे कन्स्ट्रक्शन वगैरे करतात सिव्हिल इंजिनियर असेल. तर तो आणि घ्यायचा पण साईट वगैरे त्याला यायच्या, अनेक ऑफर्स असायच्या. फक्त हार्डवर्क होतं की साईटवर जायचं, तिथलं सगळं बघायचं, परत मागवायचं, त्याच्या मागं लागायचं, थोडंफार कष्ट होतं. आणि नेमकं मला काहीतरी काम पडल्यावर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, आपल्यापैकी होता तो. आणि मग त्याला विचारलं, भाऊ आहे तो IT इंजिनियर आहे आणि तो आहे सिव्हिल इंजिनियर. मग तो म्हणाला तुझं भाऊ लई भारी, म्हणला एका ठिकाणी बसून आपलं काम करायचं आणि पैसे भरपूर मिळणार. म्हणले आम्हाला सगळीकडे जावा, राबा, त्या उन्हातानामध्ये फिरा, किती कष्ट आहेत म्हणलं. त्याला म्हणलं स्वाधीन आहेस का पराधीन आहेस? कशामध्ये सुख आहे? तुम्हाला पैशामध्ये सुख मिळतंय वाटतंय, तर उलटं जिथं स्वाधीनता आहे पाहिजे तर गेलो, नाही तर नाही, कधी पाहिजे त्यावेळीच गेलो. किती स्वाधीनता आहे? सांगितलं दुसऱ्याला तू कर तरीसुद्धा आपल्याला कोण म्हणणार आहे? माझं मालक मी आहे तिथं. आणि इथं नाही, तुम्हाला सकाळी 9 ते रात्री 9 बसायलाच पाहिजे, नाहीतर मग सकाळी 12 ते रात्री 12, 2, 4 काय त्याचा टाईम नसतो. मग सुट्टी नाही, काय नाही, सण नाही, कसलं काय नाही, आजारपण नाही, काय नाही, पाहिजे म्हणजे हजेरी पाहिजेच. मग हे स्वाधीनता का पराधीनता? मग ह्या लाईफमध्ये त्यांना आनंद वाटतो. त्याला किती वेळा समजावून सांगितलं की असे विचार करू नकोस की आपल्याला ते लाईफ चांगलं आहे, आपल्याला पण अशी जॉब मिळावी. आणि उलटं म्हणलं की जरी तुला 4 पैसे कमी मिळाले तरीसुद्धा सुखी जीवन आहे. आणि त्यांचं काय म्हणायचं आता,
फक्त सॅटर्डे संडेच जगायला मिळत असतं, नाहीतर आठवड्यातले सगळे दिवस ते घरातल्यांसाठी जडच असते. म्हणजे घरात असून सुद्धा सगळे किती कामाचे असतात. उलटं तुम्हाला फॅमिलीबरोबर सगळं जगणं आहे, काय म्हणायचं, धर्म करायचा तरी वेळ आहे. त्यांना कशात काय आहे. म्हणून पैशाच्या मागं धावणारा जीव स्वतंत्र नाही, परतंत्रच आहे. आणि मग या परिणामाचं फळ त्याला जॉब मिळाली आणि झाला परतंत्र. उलट स्वाधीन होता तर सुखी होता. म्हणून पैसा येतो कुठून? पुण्याने येतो. आणि ते पुण्य करायला वेळच नाही आहे आजकाल कोणाला. धर्म करायला वेळ नाही आहे. तर ह्याच्यासाठी मला सांगायचं होतं की एका प्रवचनमध्ये घडवलं होतं, कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन काय फरक आहे सांगा. काय म्हणलं हो मी? CONTACT कॉन्टॅक्ट आणि कनेक्शन ह्याच्यामध्ये काय फरक आहे? नाही. नाही. काय हो? कॉन्टॅक्ट म्हणजे काय आणि कनेक्शन? आम्ही तुमच्याशी कनेक्शन केलंय. अर्थ सांगा हो. कॉन्टॅक्ट म्हणजे काय आणि कनेक्शन म्हणजे काय सांगा. कोण आहे? कॉन्ट्रॅक्ट नव्हे हो, कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट लिस्ट आहे ना तुमच्या फोनमध्ये, त्याला कॉन्टॅक्ट म्हणायचं. कॉन्टॅक्ट म्हणजे काय आणि कनेक्शन म्हणजे काय हे मला धर्मावर घटवायचं, याच्यासाठी विचार. कॉन्टॅक्ट दुसऱ्यांबरोबर असते, कनेक्शन स्वतःसाठी असते. परद्रव्यांमध्ये कॉन्टॅक्ट करू शकतो, दोन द्रव्यांमध्ये. असं नाही, कनेक्शन पण आहे दुसऱ्या द्रव्यामध्ये. कॉन्टॅक्ट म्हणजे आपण समोरासमोर येऊन एक संभाषण करणे, आणि कनेक्शन म्हणजे इनडायरेक्ट. नाही, मराठीत सांगा की जाऊ देत, त्याचा अर्थ केला तरी सुद्धा समजण्याचं काय. कॉन्टॅक्ट म्हणजे काय आणि कनेक्शन म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट नव्हे. कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क. कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क आणि कनेक्शन म्हणजे जोडलं गेले संबंध. हे सांगा की कुठं चाललाय? संबंधच नाहीये काय आता आपला कोणाशी, त्याच्यामुळं कनेक्शनच संपलंय. कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क. संपर्क असतो ना तो तात्पुरता असतो म्हणा. म्हणजे काय म्हणायचं, क्षणिक आहे. आणि कनेक्शन आहे ते जोडला गेलाय ना, बंद झालाय. संबंध म्हणजे बांधला गेलोय. आता सांगा मला, धर्माशी तुमचा कॉन्टॅक्ट आहे का कनेक्शन आहे? आत्म्याशी कॉन्टॅक्ट आहे का कनेक्शन आहे? घरातल्यांशी कनेक्शन आहे. होय, कोण बोललं? तर घरातल्यांबरोबर कनेक्ट झालोय, एकदम आपण काय म्हणायचं, एकरूप झालोय. आणि धर्माशी कॉन्टॅक्टमध्ये येतो आम्ही, जातो मंदिरात जातो म्हणजे टच करून येतो त्याला. म्हणजे असं झालंय आपला संबंध. म्हणजे काय, फक्त टच करून परत ये. आणि कनेक्शनमध्ये जोडलं जाऊन राहा त्यांच्याबरोबर. म्हणजे एक तिथं काय म्हणतात, एक लाईन असती ना चालू दोन्हीकडून कनेक्शनमध्ये. पण तसं कॉन्टॅक्टमध्ये नाही. कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्क आणि कनेक्शन म्हणजे संबंध. मग तसं सांगा, कर्माशी कॉन्टॅक्ट आहे का कनेक्शन आहे? जे काय कर्म आपले आत्ता आपल्याजवळ आहेत तर त्यांचा आपल्याशी कॉन्टॅक्ट आहे का कनेक्शन आहे? कॉन्टॅक्ट. थोड्या काळाचा आहे ना, तो निघून जाणार आहे. आणि भलेही अनादीपासून कर्म आहेत बरोबर, पण तेच कर्म थोडी ना राहिलेत. निर्जरित झाले, पुन्हा नवीन आलेत, पुन्हा निर्जरित झालेत. त्यामुळं तिथं कॉन्टॅक्टच म्हणायचं, त्याला कनेक्शन म्हणायचं नाही. मग ते आहे आपल्या स्वभावाशी कनेक्ट आहे आपण. म्हणून तिथं येऊन जाऊन हे कर्माचं काम चालू आहे. पण तरीसुद्धा कर्माशी आपण एकरूप होत नाही. हे समजल्यावर सुद्धा स्वतंत्रता जाणीव येते, की जो माझा स्वभाव आहे, जो मी आहे ना, परापासून काय म्हणायचं, संपर्क.
साधं या शरीर म्हणा, कर्म म्हणा, कोणाशी मी संपृक्त नाही, एकरूप होत नाही, त्यांचा माझा संबंध नाही असं म्हणतो ना आपण. म्हणजे त्यांचं आणि माझं कनेक्शन कुठल्याही रीतीने नाहीच. माझं कनेक्शन कुठं आहे, माझं वैभव कुठं आहे, माझ्यामध्ये. अनादि अनंत कुठं, मिथ्यादृष्टी अभव्याला. आम्ही कुठं अभव्य, आम्ही भव्य. असू देत की, शांत संपले आमचे आतापर्यंतचे होते ना सगळे संपले. त्यामुळे आमचं त्यांचा कॉन्टॅक्ट होता फक्त थोड्या काळासाठी, त्यांचं आमचं कनेक्शन नव्हतं, नाही, नसणार. तर म्हणून म्हणायचं होतं मला की असं धर्माशी प्रेरित होऊन जोडलं जावा. जेवढं हे आज चाललंय ना बाहेर सगळं स्वतंत्रता दिनसाठी इतकी जागरूकता, इतकं रॅली, आणि इतकी जागरूकता आहे का तुम्हाला तेवढ्या स्वतःच्या धर्मासाठी, स्वतःच्या स्वभावासाठी, मी कोण आहे ह्याच्यासाठी इतकी कधी धडपड केलाय का? आता हे झाल्यावर 15 ऑगस्ट जाऊ दे, तुमचे 16 ऑगस्टपासून झेंडे घेऊन फिरा आता की मी आत्मा आहे, मी स्वतंत्र आहे. आपली एक रॅली काढा जेणेकरून सगळ्याला ह्याची पण काय म्हणायचं अवेअरनेस यायला पाहिजे ना, की आपल्याला हे सुद्धा कळायला पाहिजे. किती फायदा आहे तुम्हाला सांगा. जाऊ देत, भारत माता की जय तुम्ही म्हणताय किंवा काय म्हणायचं वंदे मातरम, सगळे देशगीतं वगैरे म्हणताय, ह्याचा तुम्हाला किती फायदा आहे, त्याचं प्रयोजन काय मागं तुम्ही म्हणताय त्याच्या मागं. लोक म्हणले आम्हाला देशप्रेम, मग देशप्रेम, देश माझा कुठला नाही, उपचरित असद्भूत व्यवहार न्यायला किती महत्व, किती महत्व आज. देश माझा, देश माझा. शरीर माझं सुद्धा विसरून गेलेत लोक देश माझा म्हणण्यामध्ये. त्याच्या पुढं कर्म माझे, भाव माझे हे विसरून गेलेत. त्याच्या मागं अजून पुढं जाऊन स्वभाव माझा हे पण विसरून गेलेत. मग पहिल्यांदा ह्याची जाणीव ठेवा आणि मग त्यापूर्वक जे कराल ते होऊन जाणार आहे विकल्पाच्या भूमिकेत. पण मी काय, माझं स्वभाव काय, माझं काय रूप स्वरूप काय आहे हेच विसरून गेलोय. तर बाहेरच्या सगळ्याशी म्हणूनच कनेक्शन वाढत चाललंय आपलं, नुसतं कॉन्टॅक्टमध्ये राहत नाही आहे आपण. म्हणजे आपण बाहेरून आत जायला लागलोय आणि मुनिराज आतून बाहेर बघतात. आपली दृष्टी बाहेरून आतमध्ये असते. त्यामुळं तिथं सगळ्याशी पहिल्यांदा आपण अटॅचमेंट असते आणि मग आपण स्वभावाकडे जायचा प्रयत्न करतो, मी कोण आहे हे बघायचा प्रयत्न करतो. पण तिथे तुम्हाला स्वानुभव, निर्विकल्पता प्राप्त होणार नाही. म्हणून करायचे तुम्हाला तर हे पण करा, याची जागरूकता असावी तुमच्या सगळ्या बाहेरच्या रॅलीच्या मध्ये सुद्धा. मी त्याच्यापासून भिन्न जाणतोय, हे करत असताना सुद्धा मी जाणतोय, ह्याची अनुभूती असेल तर खरी स्वतंत्रता सेलिब्रेट झाली तुमच्याकडून. आणि तुमच्या निमित्तात उलट काय म्हणायचं, आता जे कोणी धर्मप्रेमी होते ना त्या काळामध्ये सुद्धा, त्यांच्याकडून सुद्धा त्यांच्या पुण्याच्या निमित्तात म्हणा जेवढे काही धर्माचं, कारण त्यावेळेस धर्माचं सुद्धा भरपूर प्रस्त होतं, कुठलाही धर्म असू दे, पण धार्मिक लोकांची जास्त संख्या होती त्या काळात सुद्धा. कुठं, जेव्हा परतंत्र दशेत असताना सुद्धा लोकांचं असं पण नाही, म्हणजे असं धर्माच्या प्रती एक आस्था, एक तशा क्रिया, तसे भाव जोडले जायचे त्या लोकांचे. म्हणून तर म्हणलं ना आम्ही जेव्हा ते बघितलं एलोराला वगैरे, की असे ते एवढे मोठे मोठे केव्स तिथं असणारे, ते सगळ्या मूर्ती प्राचीन सगळ्या कोरलेल्या वगैरे, आणि ते गावापासून खूप दूर अशा पण ठिकाणी होते ते सगळे, गुफांमध्ये वरती खूप मोठ्या पर्वतांवर वगैरे, असं टेकडींवर, अशा ठिकाणी जाऊन लोक पूजा करायची माहिती आहे का. म्हणजे तुम्हाला घराच्या बाजूला मंदिर आहे तरी सुद्धा आपण जाण्याचे आपले किती तीव्र भाव. म्हणजे समजा जरी वॉकेबल डिस्टन्समध्ये असेल मंदिर तरी सुद्धा अशी तीव्रता कुठं असते की आपल्याला जायचंच आहे. तेच मॉल असेल तर बाजूला हो, काय घरात आणायचं नसेल ना तरी सुद्धा जातात लोक. का बरं, फेरी मारायला, किंवा काय म्हणते तसलं डीमार्ट वगैरे असतं. अनेक वेळा तिथं तर आमच्याकडे तर सारखं नुसतं लोक फिरायला आणि कोण काय घेते बघायला चाललेले असते. फुकट असते ना, फिरायला पैसे नसते.
त्यामुळं बघायला वगैरे सगळं फ्री. मग तिथं मला म्हणायचं होतं की धर्माचं प्रस्थ जास्त होतं त्या काळामध्ये. त्या निमित्तात जे काय पुण्य असेल ना त्याचा प्रभाव समजा की परतंत्रता नष्ट झाली, त्याचा एक इन्फ्लुएन्स असा झाला सगळ्यांवर की जेणेकरून असं ते सगळं अशांतिमय वातावरण, दुःखमय वातावरण नष्ट झालं. मग तसं आपली अशांती दूर करायचं काय साधन आपल्याला, आपली परतंत्रता दूर करायचं काय साधन, त्याचा शोध घ्या तर आपल्याला समजणार आहे काय करायला पाहिजे आपण आणि काय नाही. शुद्धता किंवा शांती किंवा सुख हे इथं माझ्या ठिकाणी आहे, त्याचा अनुभव केला तर बाहेर आपल्याला कुठल्या सांसारिक क्रियांमध्ये, सांसारिक संकटांमध्ये अस्थिरता नाही होणार, अशांती नाही होणार. एक मस्त आपलं आलेत उदय निघून गेलेत इतकंच. मी ज्ञाता केलं का प्रयोग आज मी सकाळी सांगितलं होतं. जिथं जिथं आपल्याला अशांती होती त्या सगळ्या ठिकाणी तुम्ही एवढंच एक बोर्ड करा स्वतःसाठी. बेल करायची एक आपल्यामध्ये रिंगटोन. मी ज्ञाता 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 आहे. काय करायचं, कुठं जातो तिथं जिथं आपल्याला अशांती होणार आहे वाटलं, जसं की कोण असं जॉब करणारे असतील आणि त्या समजा बॉसच्या केबिनमध्ये चाललेत किंवा त्यांच्याशी काय कॉन्टॅक्ट होणार आहे फोन वगैरे, तर ज्ञाता 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 अशी रिंगटोन करून ठेवायची. त्याला असती ना, काय म्हणते त्याला, डायलर टोन का काय, रिसिविंग टोन असं असतं ना काहीतरी. मग आपल्याला त्यांचा फोन कॉल आला तरी पण हेच रिंगटोन वाचायला पाहिजे, ज्ञाता 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 ज्ञाता. तर सांगितलं म्हणून राहा, ज्ञाता राहा तर स्वतंत्रता आहे आणि त्या स्वतंत्रतेमध्येच सुख आहे. चला आपल्या वृद्धींकडे वळू. तर अशी वृद्धी आपल्याला पण सहजतेने प्राप्त होऊ शकते तशी विशुद्धी आपल्या परिणामात असेल तर, आणि त्यावेळेस नियमाने आपली बहिरंगात दशा दिगंबर भावलिंगी संत रूपामध्येच असणार. तर या मुनींना जे काही या वृद्धी प्राप्त झाल्या ह्या त्यांचं बाह्य वैभव म्हणलं जातं. आणि जे काय अंतरंग वैभव आहे ते, जसं आपण म्हणतो ना तीर्थंकरांचं बाह्य वैभव काय, समोशरणादी विभूती किंवा अष्टप्रातिहार्य, हे सगळं म्हणतो आपण बाह्य विभूती आहेत त्यांच्या. अंतरंग वैभव काय, अतिंद्रिय आनंदाची मस्ती एक काय म्हणायचं, तोच रसास्वाद, ह्याला म्हणलं अंतरंग वैभव. मग तिथे एक वक्त्याने असं कल्पना करून सांगितलं की समजा तुम्ही कष्ट करून पैसा कमवताय काका, मॅक्झिमम किती पैसा कमवेल एखादा मनुष्य, मॅक्झिमम ॲट द मॅक्स, काय म्हणायचं तुमचा अंबानी आणि काय कोण कोण, बिल गेट्स, अजून काय मला नावसुद्धा माहीत नाही. तर किती पैसा आहे त्यांच्याकडं, बिल गेट्सकडे किती पैसा आहे, हो मोजले त्यांचं सगळ्याचं मोजमाप आहे माहिती का. लोकांना काय कामच नाही आहे, त्यांच्याकडे किती पैसा आहे हेच मोजायचं ना, आणि ते आकडा बघूनच त्याची इच्छा करत बसायचं नुसती. तर त्याच्याजवळ इतकं धन आहे ते मॅक्झिमम म्हणा, जाऊ देत या काळामध्ये तुमचं जर कोणी पैसा कमवेल तर मॅक्झिमम त्याचं काय म्हणायचं, हिरे माणिक मोती करून ठेवील किंवा काय सोन्याचे बिस्किट्स करून ठेवेल, असं खूप धन जरी ठेवलं जवळ तरी लाखो करोडो अरबो खरबो काय असतील एवढे असतील पैसे बरं का. जेव्हा चक्रवर्ती वगैरे होते, शलाका पुरुष होते, त्यांच्याजवळ किती वैभव होतं, मॅक्झिमम षटखंड. आणि काय असेल त्याचं ते वैभव सगळं, घोडदळ पायदळ वगैरे पैसा काय सुवर्ण वगैरे असतील तेच सगळं त्याचं वैभव. तर या सगळ्या वैभवाची तुलना या मुनींच्या बाह्य वैभवाशी केली. एवढं छान कोरिलेशन करून सांगितलंय त्यांनी की जेव्हा एखादे मुनी आपल्या ध्यानाच्या, ज्ञानाच्या, साधनेच्या विशुद्धीने जेव्हा या वृद्धींना प्रगट करतात किंवा प्रगट होतात त्यांना, तर त्यांचं वैभव का जास्त म्हणलं इतरांपेक्षा, त्यांच्याजवळ कुठं काय बाह्य वैभव आहे, पण तरीसुद्धा त्यांना सांगितलं चक्रवर्तीपेक्षा सुद्धा जास्त वैभव आले आहेत असं म्हणलं का, नाही बहिरंग वैभवच काय, पण काय का असं म्हटलं की त्यांना जास्त विभूतीवाले आहेत, तर सांगितलं
ते मुनी होते ना, कुठले मुनी म्हणलं की ज्यांच्या गुणभद्र आचार्य आहेत ना, त्यांचं नाव आलं होतं. तर त्यांना अशी वृद्धी प्राप्त होती की घामाचा एक थेंब जर त्या पर्वतावर पडला तर पर्वत सुवर्णमय झाला. सांगा आता तुम्ही, सुवर्णमय पर्वत कमवायला तुम्हाला किती दिवस लागणार? जर एखादा मनुष्य पैसा कमवेल तर पर्वत सोन्याचा होईल इतका धन कधी कमवेल? म्हणजे त्याला आयुष्य जाईल त्याचं तरी सुद्धा इतकं धन नाही मिळणार. पण मुनींच्या साधनेमध्ये, त्या विशुद्धीमध्ये हे कार्य आहे की जे, म्हणून त्यांना म्हटलं त्यांची बाह्य विभूती इतर मनुष्यांपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असते. असेच अजून त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्यात. काय काय, जर राजा पैसा कमवेल तर मॅक्सिमम षटखंड वगैरे प्राप्त करेल, पण मुनींच्या साधनेचे फळ म्हणजे ते घाम, किंवा म्हटलं ना, एकदा नुसतं त्यांनी आपलं तोंडातलं मळ टाकला, थुकलं जरी, तरी सुद्धा तो पर्वत सुवर्णमय झाला. म्हणून त्याला नाव दिलं सोनागिरी. म्हणून बाह्य वैभवाने मुनीच श्रेष्ठ असतात, इतर कुठलेही. आपण जर तिथं त्यांना निर्ग्रंथ म्हणतोय, पण तरी सुद्धा कनकगिरी वेगळं आहे, सोनागिरी वेगळं आहे. तर दुसरं सांगितलं उदाहरण, जे आता पुढे येणार आहे आपल्याला, जसं क्रिया विक्रिया वृद्धी झाल्यावर बलवृद्धी म्हणून आहे. तर त्या बलवृद्धीवाले जे मुनी आहेत त्यांचं बाह्य वैभव म्हणजे शरीराची शक्ती अशी की एका बोटावर ते 3 लोक उचलून धरतील इतकी शक्ती होती. कोण होतो? अंगठा दाबला त्यांनी बाली मुनी, बली मंत्री होता तो बाली मुनी, ज्यांनी की त्यांचं ते शारीरिक बळ असं प्रगट झालं विशुद्धीने की नुसतं त्यांनी त्या ज्या पर्वतावर उभारलेले ध्यानाला, त्या पर्वतावर फक्त आपला अंगठा दाबला पायाचा, तर ते पर्वत, त्याच्या खाली असणारा रावण दाबला जाऊन रडू लागला की मला सोडवा. आणि त्याचा तो आवाज, रव म्हणजे आवाज, त्याचं ते रुदन ऐकून त्याचं नाव सगळ्यांनी रावण ठेवलं. म्हणजे त्या रावणाची पण शक्ती बघा की, उचलला ना त्यांनी तो पर्वत उचलण्याचा पुरुषार्थ. पण त्याच्यापेक्षा सुद्धा मुनींचं कंपॅरिझन तिथं त्याच्यासाठी सांगितलं. जरी राजा आहे तिथं तो अर्धचक्री होता तरी सुद्धा त्याच्यापेक्षा सुद्धा बळ कोणाचं जास्त? मुनिराजांचं. का? कारण तिथं विशुद्धी आहे. पुढं सांगितलं ज्ञानाचं बळ. एका अंतर्मुहूर्तामध्ये मुनी द्वादशांगाचं पाठ करू शकतील, असं बाह्य वैभव सामान्य मनुष्याकडं नसतं. किती जरी टॅलेंटेड म्हणलं तरी सुद्धा, तर ते अनेक व्हिडिओज वगैरे दाखवतात ना, लहान मुलांचं पण टॅलेंट काय, तर काय काय नवीन रिसर्च करण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहेत आता, किंवा अनेक गोष्टी ज्यांना की इतरांना, सायंटिस्ट लोकांना माहीत नाहीत असे त्या गोष्टींचा सुद्धा शोध लावत आहेत हे लहान मुलं. हे दाखवतात, हे त्यांच्या बुद्धीचं कौशल्य म्हणून. पण या मुनींचं कौशल्य असं आहे बुद्धीचं की त्यांना अंतर्मुहूर्तामध्ये द्वादशांगाचं पाठ कंठस्थ होतं म्हणा, किंवा त्याचं सगळं पठन होऊन जातं. द्वादशांग किती असतं त्याचं सगळं लिहिलं त्यांनी, मोजमाप किती अक्षर असतात आणि किती शब्द असतात, आणि ते आपल्याला वाचायला सुद्धा 15 मिनटं कमी पडतील त्याचं फक्त आकडे वाचायला. तर बहिरंग वैभव सुद्धा संसारीकडे इतकं नाही आहे. मॅक्झिमम गोळा करेल तर ठेवेल, बँकमध्ये बॅलन्स करून ठेवेल, हिरो मोती गोळा करेल, पण आणि झालीच तर किती नवनिधींची प्राप्ती होईल चक्रवर्तीला वगैरे. पण या मुनींना कितीही प्राप्ती झाली तरी सुद्धा त्याचे त्यांना लक्ष नाही, त्याच्यासाठी त्यांची साधना नाही. जसं गणधरांचं पण शक्ती सांगितली एका पुराणामध्ये की समोशरणाची रचना झाली आणि त्याच्यामध्ये जे गणधर परमात्मा आहेत तर त्यांची शक्ती किती होती, त्यांचं वृद्धी कशी होती की त्यांच्या संकल्प मात्रानेच नगराची रचना झाली. फक्त संकल्प केला तर नगराची रचना होईल असं सामर्थ्य त्यांच्यामध्ये. असं वैभव तुमच्याकडे किती आहे सांगा? किती करणार तुम्ही संकल्प, आणि साधा आपल्या घराची रचना चांगली होत नाही आपण नुसतं जर विचार केलं तर.
तिथं नगराची रचना सगळी एवढी सुंदर होण्यायोग्य त्यांची शक्ती, त्यांचं सामर्थ्य सांगितलं. मुनींच्या वचनामध्ये अशी शक्ती आहे की जेव्हा ते वचन उच्चारण करतील ना, तर समोर जर कोणी विषबाधा झालेला, रोग झालेला असा जर असेल जीव, कोणी काय म्हणायचं आता, कोणी व्यक्ती असेल, तर त्यांच्या वचनामध्ये ते सामर्थ्य आहे की त्याचा रोग नष्ट होईल, कोड नष्ट होईल, किंवा काय शारीरिक बाधा असेल ती संपून जाईल. असं ते अमृतमय वचन असणार, ती शक्ती ज्यांच्याकडे असते ती वचनबलधारी मुनी असतात. तीर्थंकरांची विशुद्धी तर सगळ्यात अजब गजब. कसं दीक्षित झाले तर सांगितलं, ज्या खडकावर बसून आत्ता दीक्षा घेतली त्यांनी, दीक्षा घेईपर्यंत कुठलीही वृद्धी नव्हती आत्ता या भावात, कारण असंयमी दशा होती. आणि आत्ता दीक्षा घेतली, वस्त्र काढले, ओम नमः सिद्धेव्या म्हणून दीक्षा झाली, त्याच क्षणात मनपरे ज्ञान प्रगट झालं. इतकी विशुद्धी, कारण मनपरे ज्ञानासाठी सुद्धा मॅक्झिमम विशुद्धी पाहिजे. ती विशुद्धी अन्य मुनिराजांना प्राप्त व्हायला अनेक दिवस जातील, पण तीर्थंकरांच्या जीवाला दीक्षा घेता क्षणीच त्या ज्या दगडावर उभारले तिथं उभारले बसले असतील त्याच अवस्थेमध्ये तिथं त्यांना सांगितलं मनपरे ज्ञान प्रगट होण्यायोग्य विशुद्धी प्राप्त होते. हे सगळं कशाचं महात्म्य? साधनेचं, ध्यानाचं बळ आहे, जेणेकरून की हे सगळं या मुनिराजांना प्राप्त झालं. म्हणून अशी मुनिदशा, असं ते त्यांची साधना, ते आपल्यासाठी आदर्श असावं, ते प्राप्त करण्याचं ध्येय असावं. आपण काय प्राप्त करायला चाललोय? बाह्य वैभव. मग तिथं सांगायला ते की याच्या प्राप्तीसाठी पुरुषार्थ करण्याची आवश्यकता नाही. जर तुमच्यामध्ये असेल तसं त्या योग्य पुण्य असेल किंवा तुमचा तसं योग असेल तर तुम्हाला मिळणार आहे, तुमची योग्यता जशी असेल त्यानुसार. नाहीतर आत्मानुशासनमध्ये उदाहरण काय दिलं त्यांनी? पाणी खोदायचं, विहीर खोदायची म्हणून पाण्यासाठी पाताळापर्यंत गेला, पण पाणी लागलं नाही. का? कारण पुण्याची जोड नव्हती. असं तिथं त्यांनी एक उदाहरण देऊन सांगितलंय. म्हणजे पुण्य पाहिजे, त्याच्याबरोबर पुरुषार्थ पण पाहिजे. आपण फक्त पुरुषार्थ करत राहिलोय आणि पुण्य नसेल तर, जसं ते वर्कर्स काम करतात, दिवस रात्र ते बिल्डिंग बांधणारे त्या मॅनेजरपेक्षा सुद्धा जास्त कष्ट करतात, त्यांना पैसा किती, आणि जे ऑफिसमध्ये बसलेले मॅनेजर्स असतात त्यांना पैसा किती? पुण्य. ज्याचं त्याचं पुण्य जेवढं आहे तेवढी आय असते. म्हणून सांगितलं की तुम्हाला तुमच्या हातात मिळणारे पैसा, बाहेरून रत्नवृष्टी होते ज्यावेळेस तिथं फक्त दानाचे भाव केले, उत्कृष्ट पात्र दानाचे भाव केले, तशी क्रिया झाली त्यांच्याकडून, तर कुठेही परदेशी पैसा कमवायला जावं लागलं नाही. 13.5 करोड रत्नांची वृष्टी झाली तिथं. सगळं घेऊन जरी गेले, कुठं जावं लागलं कष्ट करायला? ज्याला कष्ट करावं लागतं तिथं समजून घ्या मागं आपलं पाप आहे. म्हणून ह्या पापाचा नाश करायचं तर उपाय एकच आहे, स्वानुभव, आत्मानुभूती, सम्यक दर्शन. त्याची प्राप्ती करा तर सुखमय जीवन सहज सुरू होणार. ओम. जाणा. मी आत्मा देहामध्ये कैद नाहीच, कर्माने लिप्त नाहीच. अनुभव करा, अस्पर्शी आत्मा आहे, अबद्ध आहे, स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे. आत्म्याकडे पहा. शरीर मी नाहीच. मी तर ज्ञाता ज्ञाता ज्ञाताच आहे. अशरीरी स्वरूपोऽहम्, अबद्ध स्वरूपोऽहम्,
विसर्जन. नमो हरिः